नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा शेतकऱ्याकडे आलोय की त्यांनी एकदम अभ्यासपूर्वक एक कांदा टिकवण्याचं एक तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे आणि तेच आपण बघतोय. तर ह्यांनी जे 6 महिने कांदा टिकतो असं जर बघितलं तर शेतकऱ्याच्या पायाला आणि डोक्याला मुंगे येतील अशा पद्धतीचं हे प्लॅन केलेलं आहे मी. तर हा जो कांदा आहे मित्रांनो, जर बघितला आपण कांदा तर हा 6 महिन्याचा कांदा आहे आणि ह्या कांद्याची जर साईज बघितली तर 200 ग्रॅम आणि हा असा एकच कांदा नाही. तर हे बघा, हा कांदा असा म्हणजे प्रत्येक कांदा जर बघितलं तुम्ही, बघा कोणता जरी कांदा हात घालून बघितला तर त्याची साईज तशी आहे. तर ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्या शेतकरी मित्रांनी जर आपला कांदा पिकवायचा, चांगल्या पद्धतीने पिकवायचा आणि तो जर कवडी मोल भावानं जर विकायचा असेल तर शेतकरी कधीही प्रगती करू शकणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काही तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे आणि तेच तंत्रज्ञान नलवडे आबा ह्या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे आणि त्यांनी बघा काय केलेलं आहे. या अशा पद्धतीनं ब्लोअर फॅन ही सिस्टीम बसवलेली आहे. साधारण 10 स्क्वेअर फुटामध्ये, साधारण 10 बाय 10 ह्याच्यामध्ये एक फॅन बसवलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीनं पॅकिंग केलेलं आहे आणि ह्याच्या खाली 4 इंचाचं जाळी टाकून, डिवीट टाकून 4 इंचाची त्याच्यावरती एक जाळी टाकलेली आहे अशा पद्धतीची आणि त्याच्यावरती हा कांदा टाकलेला आहे त्यांनी. जवळपास आज ह्या कांद्याला 5 महिने झाले तर कुठेही सड नाही अशा पद्धतीचं पूर्ण ह्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन केलेलं आहे. जर तुम्हाला कांद्याची चाळ बनवायची असेल किंवा त्याच्याबद्दल डिटेल मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर मल्चिंगवर कांदा कसा करायचा असेल, तुम्हाला त्याच्याबद्दल रोप टाकण्यापासून ते हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंगपासून ते चाळीत कांदा टाकून तो कसा विक्री करायचा, कधी विक्री करायचा, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करायचं, हे पावडर जे हे ह्याच्यामध्ये डेसिकेटर पावडर हे प्रत्येक महिन्याला 5 किलो ह्या 20 टन कांद्याला टाकायचे. ते बी कशामध्ये, फॅनमध्ये. बरेच शेतकरी कांदा ठेवतात चाळीमध्ये पण त्यांचा कांदा जास्त दिवस टिकत नाही. तर अशा आपल्या शेतकरी मित्रांनी अशा पद्धतीचं जर आपण प्लॅन केला आणि अशा पद्धतीनं आपण युनिट आपल्या शेतामध्येच जर आपण बसवलं तर नक्कीच शेतकरी मित्रांचा फायदा होईल आणि आपण पिकलेल्या मालाचं जास्तीत जास्त भाव. तर नलवडे सरांचं किंवा नलवडे आबा ह्याचं मत असं आहे की एका एकरामध्ये 10 सरासरी लाख होऊ शकतात आणि जर ओके नियोजन केलं चांगल्या पद्धतीने तर 20 लाख रुपये आपण उत्पन्न घेऊ शकतो कांद्यामध्ये. तर हे असं ऐकलं तर शेतकरी चकित होऊ शकतो. पण मित्रांनो, हे चकित होण्यासारखं काहीच नाही. ह्याच्यामध्ये डोकं आणि मॅनेजमेंट आणि प्लॅन